गोवंश की हत्या करने वालों को पुलिस के हवाले किया जाएगा, मुस्लिम समुदाय की ओर से गोवंश की रक्षा का निर्णय। महाराष्ट्र के खालापुर तहसील के 8 गांव जिनमें खोपोली, शिलफाटा, चौक, तुपगांव, हालखुर्द, हालबुद्रुक, आजिवली, थाने नहावे, जहां पर मुस्लिम समुदाय है, उन्होंने सरकार और गौहत्या बंदी अधिनियम का सम्मान करते हुए अब से गाय और गोवंश की रक्षा करने का फैसला किया है। मुस्लिम समुदाय के लोगों ने रायगढ़ जिला पुलिस अधीक्षक सोमनाथ धारगे को आश्वासन दिया कि अब से खालापुर के मुस्लिम बहुल इलाकों में गायों की हत्या करने वाले अपराधियों को मुस्लिम समुदाय खुद पुलिस के हवाले करेगा। इस अवसर पर खालापुर उपविभागीय पुलिस अधिकारी विक्रम कदम, खालापुर पुलिस निरीक्षक सचिन पवार, खोपोली पुलिस निरीक्षक शीतल राउत, रसायनी पुलिस निरीक्षक संजय बांगर मौजूद थे। 12 और 13 मार्च 2025 को खालापुर तहसील में हुई घटना के बाद दोनों समुदायों के बीच बड़े पैमाने पर दरार पैदा हो गई है। इस पृष्ठभूमि में पुलिस अधीक्षक सोमनाथ धारगे ने खालापुर पुलिस स्टेशन में मुस्लिम समुदाय और गौरक्षकों के साथ अलग अलग बैठकें की। इस बैठक में खालापुर तहसील में सांप्रदायिक सद्भाव और कानून व्यवस्था बनाए रखने के संबंध में मार्गदर्शन दिया गया। इस बीच मुस्लिम समुदाय ने एक गौरवपूर्ण कदम उठाते हुए गाय की रक्षा करने का निर्णय लिया है। इस संबंध में जारी बयान में कहा गया है कि हम 8 गांवों के मुस्लिम समुदाय सरकार के नियम और कानून का पालन करना चाहते हैं। इस आवेदन के माध्यम से हम आपको इस नीति के अनुरूप अपेक्षित सहयोग का आश्वासन देना चाहते हैं। समय समय पर खोपोली सहित पूरे तहसील की प्रशासन और पुलिस व्यवस्था ने सभी का सहयोग करते हुए पूरे समुदाय में सद्भाव बनाए रखा है। खोपोली और शिलफाटा के 2 समुदायों के जिम्मेदार ग्रामीणों ने सांप्रदायिक सद्भाव बनाए रखने के संबंध में संयुक्त रूप से खोपोली पुलिस इंस्पेक्टर शीतल राउत को एक बयान सौंपा है। इसमें गायों और बैलों सहित हर पशु की देखभाल करना और तहसील के पशुपालन विभाग के माध्यम से सभी किसानों और उनके मवेशियों का पंजीकरण करना शामिल है, ताकि पालतू और आवारा पशुओं की पहचान की जा सके और मवेशी मालिकों की भी पहचान की जा सके। इसके लिए हमारी एक समिति प्रशासन के साथ सहयोग करेगी। ये भी आश्वासन दिया गया कि हमारी समिति गौरक्षा के लिए पुलिस प्रशासन द्वारा दिए गए किसी भी आदेश का पालन। 13च्या रात्री खालापूर आणि खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 2 घटना घडलेल्या होत्या। एका घटनेमध्ये गोवंश जे आहे तर ते 3 बैल आणि हे त्या ठिकाणी मिळाल्यामुळे त्या ठिकाणी 2 समाजामध्ये दगडफेक झालेली होती आणि गुन्हा नोंद झालेला होता। आणि दुसऱ्या दिवशी खोपोलीमध्ये एक घटना घडलेली होती की एका व्यक्तीला अडवलेलं होतं आणि त्यांना घेराव केलेला होता। तर अशा 2 घटनांमुळे 2 समाजामध्ये जे काही अविश्वास किंवा काही जे वातावरण आहे, तर या निमित्ताने आम्ही दोन्ही समाजाचे मुस्लिम समाजाचे आणि हिंदू समाजाचे लोकांना बोलून त्यांच्याशी चर्चा करतो आहोत। त्यांचे म्हणणं काय आहे ते ऐकून घेत आहोत आणि त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा त्यांच्या जे काही शंका आहेत त्याचं निरसन करतो आहोत। याच्यातून एकच आहे की हा जो दोन्ही समाजातला जो सलोखा आहे तर तो राखण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत आणि निश्चितच म्हणजे हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजाच्या कडून पॉझिटिव्ह असा प्रतिसाद मिळतो आहे आणि मला वाटतं की या निमित्तानं जे काही अविश्वासाचे किंवा याचे जे वातावरण आहे तर ते निवडण्यासाठी निश्चित मदत होईल। त्याचबरोबर पोलीस विभागाच्या वतीनं पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे, पेट्रोलिंग ठेवण्यात आलेली आहे। महत्त्वाचे जे पॉईंट्स आहेत त्या ठिकाणी फिक्स पॉईंट्स लावण्यात आलेले आहेत, जेणेकरून कोणतीही छोटी घटना घडली तर त्या घटनेला जो प्रतिसाद आहे तर तो निश्चितच कमीत कमी वेळामध्ये देण्यात येईल, त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत। आज आपली नेमकी बैठक यामध्ये आता आम्ही जे मुस्लिम समुदायाचे लोकांना आम्ही जे काही चर्चेला बोलवलेलं होतं तर ते 8 गावांमधले प्रतिनिधी होते आणि त्यांनीच सर्वानुमते या बाबतीमध्ये निर्णय घेतलेला आहे की गावामध्ये कोणी पण गोवंश हत्या किंवा काही जर समजा कटई करत असेल तर त्याची माहिती ते स्वतःहून पोलिसला देणार आहेत, अशा पद्धतीची कल्पना आम्हाला त्यांनी दिलेली आहे। आणि ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे की गावामध्ये कुणीतरी एखादाच असं काहीतरी कायद्याचं उल्लंघन करत असेल तर त्याचा काय असतो की त्याच्यामुळे इतर लोकांच्या वरती त्याचा ब्लेम जात असतो आणि म्हणून गावानेच ठरवलं की असं जर गावामध्ये कोणी करताना मिळालं तर आम्ही पोलिसांना इमिडिएटली कळवू। तर अशा पद्धतीने ह्या 8च्या 8 गावांमध्ये हा निर्णय झाला आणि ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे। आणि मला असं वाटतं की भविष्यात पोलिसांना सुद्धा हा जो गोवंश हत्याबंदी कायदा आहे तर त्याचं 100% जे इम्प्लिमेंटेशन आहे ते करण्यामध्ये निश्चितच मदत होणार। त्या आपल्याला कल्पना आहे की आता आज शिवजयंती आहे,
त्यानंतर आता पुढे एक रामनवमीचा उत्सव आहे, गुढीपाडवा येणार आहे. तर एकामागे एक सण आहे. त्याचबरोबर मुस्लिम धर्मियांचे सुद्धा रमजानचे रोजे चालू आहेत, रमजान ईद येणार आहे. तर दोन्ही समाजातील जे लोकांना आम्ही या निमित्तानं आवाहन करू इच्छितो की जो सलोखा आहे, जो संवाद आहे, तर तो टिकवण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत आणि निश्चितच टिकवण्याचा प्रयत्न करावा. सर मुझे बताइए, अभी